21 ऑगस्ट मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक साहेब माझी यांच्या जयंतीनिमित्त आज मृद व जलसंधारण विभागाने महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा कार्यक्रम आयोजित केला होता। या वॉकेथॉनसाठी जवळपास 6000 ते 7000 इतकं रजिस्ट्रेशन ऑनलाईन यामध्ये झालं होतं। इथे सकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून, विद्यार्थ्यांकडून, विद्यार्थिनीकडून इथं दाखवण्यात आला आणि पूर्ण जो वॉकेथॉन होता त्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या थीमवरती बेस्ड डिस्कशन आपण करायला सांगितलं होतं। आपले अधिकारी असतील, काही फ्लेक्स असतील, माहितीचे फ्लेक्स असतील, ते देखील या वॉकेथॉनच्या रूटवर लावण्यात आले होते आणि या वॉकेथॉनसाठी या शहराचे उपमहापौर यांनी देखील उपस्थिती दर्शवली। सर्व अधिकारी या वॉकेथॉनमध्ये होते आणि खूप छान पद्धतीनं एक जाणीव जागृतीचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये जे वॉकेथॉनमध्ये सहभागी होते त्यामध्ये ईश्वर शेट्टीने पारितोषिकही देण्यात आलं आणि त्याच पद्धतीनं रील्सचा जो आपला एक कॉम्पिटिशन होता त्याची मुदत पार्टिसिपेशन वाढल्यामुळं ती मुदत थोडी वाढवून देण्यात आली आणि त्याच्यात ती पारितोषिक ठेवण्यात आलं आहे। त्यामुळं मी नागरिकांनाही आवाहन करेल, विद्यार्थ्यांना आवाहन करेल की या रील्समध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपलं जे पारितोषिक आहे ते मिळवण्याकरिता आपण चांगल्या पद्धतीची रील बनवून त्यामध्ये सहभागी व्हावं। सुजाता नागरगोजे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाणे इथून आलेली आहे। मी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवते आणि मी माझ्या स्टुडंटसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खरं तर या उपक्रमामध्ये सामील झाले। माती आणि पाणी हे खरं तर मानवाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि दोन्ही गोष्टी जपण्याचा सगळ्यांना सध्या गरज आहे सध्या या गोष्टीची। त्यामुळे मला असं एक म्हणायचं आहे की आपण पाणी आणि माती या दोन्हीचंही नियोजन व्यवस्थित करावे। धन्यवाद। जलसंधारण विभागाचा आजचा महा वॉकेथॉन हा जो कार्यक्रम होता, हा जलसंधारण दिवस आजचा, यामध्ये सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे। कारण पाणी अडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा सुंदर संदेश आजच्या या महा वॉकेथॉन मधून आपण सर्वांना दिलेला आहे। यामध्ये युवकांचा उत्साह खूपच नोंदणीय असा होता। या महा वॉकेथॉन मध्ये सर्व नागरिकांनी, सर्व संस्था सदस्य असतील, विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलाय। आम्ही सुजाण नागरिक म्हणून यामध्ये सहभागी झालो आणि नक्कीच हा पाणी अडवा पाणी जिरवा हा जो संदेश आहे तो प्रत्येक शेतापर्यंत, प्रत्येक बांधापर्यंत, प्रत्येक युवकाच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि उद्याच्या पिढीसाठी हा नक्कीच महाराष्ट्र उज्ज्वल आणि समृद्ध घडेल या असा विश्वास वाटतो। धन्यवाद। नाव धीरेंद्र बाबूलाल चौधरी, मी शिलपाटा मुंब्रा इथून आलो आहे। इथं या वॉकेथॉनमध्ये सहभाग घेण्याचा मोटिव्ह हा आहे की सगळ्यांनी झाडे वाचवली पाहिजे। झाडे वाचली तर माती वाचेल आणि माती वाचली तर पाणी वाचेल आणि झाडे नाही वाचली तर माती पण नाही आणि पाणी पण वाचू शकत नाही। इथे येऊन मला खूप चांगलं वाटलं आणि सगळ्यांनी दररोज वॉकिंग आणि रनिंग करायला पाहिजे, त्यामुळे शरीर आपले सुदृढ राहू शकतो। धन्यवाद। नाव पवन सुदाम चव्हाण, मी इकडं शास्त्रीनगर उपवन इकडे राहतो आणि मी अकॅडमी तर्फे इकडं महा वॉकिंग मॅरेथॉन मध्ये आलोय। म्हणजे या महा वॉकिंग मॅरेथॉनचा पहिले एकच उद्देश आहे की पाणी वाचवा आणि माती, त्या पाणीमुळे आपलं जीवन चांगलं सुदृढ होईल, त्यामुळे पाणी वाचवणं हे गरजेचं आहे। मी विजय देवराज, व्यवस्थापकीय संचालक, मृद व जलसंधारण विभाग, संभाजीनगर। मुळात आपला संभाजीनगरला जे काही मी या कार्यक्रमासाठी जो आपला म्हणजे 15 ऑगस्ट पासून ते 21 ऑगस्ट पर्यंतचा जो आपला जलसंधारण दिवसाचा जो काही सप्ताह चालू होता त्याच्या अनुषंगाने मी ठाण्यामध्येच तो हे अटेंड केलेला आहे आणि इथे या कार्यक्रमासाठी आपले जिल्हाधिकारी महोदय, महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि सर्वांनी फार उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। मुळात हा आमचा जो कार्यक्रम आहे मृद जलसंधारण विभागाचा, हा आमच्या विभागापुरता मर्यादित न राहता तो पूर्ण आपल्या लोक चळवळीतून आणि सर्वांच्या लोकसहभागातून तो प्रेरित व्हावा या उद्देशाने आणि आपले माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांच्या जयंतीचं निमित्त साधून आम्ही या वर्षापासून हा सप्ताह चालू केलेला आहे आणि या सप्ताहासाठी आम्ही पूर्ण आठवड्याभर फार वेगवेगळ्या जे काही आमचे मृद आणि जलसंधारणाचं जे काही काम आहे त्याची आम्ही प्रसिद्धी दिलेली आहे। या प्रसिद्धीमध्ये
खरोखर मला आनंद वाटतोय की सर्वांनी फार उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या कार्यक्रमाची ही शोभा वाढवलेली आहे आणि हा सहभाग जो आहे हा नेहमीसाठी आपल्याला तो ठेवायचा आहे आणि यामध्ये जे आम्ही रीलच्या स्वरूपात जे मृद जलसंधारण विभागाची काही प्रसिद्धी करायची होती त्याच्यामध्ये आम्ही रील्ससाठी सुद्धा सर्वांना म्हणजे प्रसिद्धीसाठी आमंत्रित केलेलं होतं. त्याला उत्स्फूर्त पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे. परंतु प्रतिसाद एवढा असल्यामुळे हे आम्हाला पूर्ण आठवड्याभरासाठी ते कव्हर करता आलं नाही. ते आम्हाला 31 ऑगस्टपर्यंत त्याची मुदत वाढवून जास्तीत जास्त रील्स तयार करून ते आपल्याला सर्व लोकसहभागाच्या मार्फत त्या रील्सचा वापर करायचा आहे. आणि जे माती आमचं जे काही थीम आहे माती अडवा, पाणी अडवा आणि आपलं पुढचं आयुष्य सुरक्षित घडवा असा जो काही आम्ही संदेश हे लोकांपर्यंत पोहोचवतो आहे ते या कार्यक्रमाच्या मार्फत निश्चितच आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ आणि सर्व लोकसहभागामध्ये ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.